श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अधिक मासासाठी खास आपण आज करणार आहोत कमळवात. कमळवातीसाठी मी कापूस घेतलेला आहे, त्यामधली सरकी काढून घेतलेली आहे, सोलून घेतलेलं आहे, पंचपाळं घेतलेलं आहे, हळद कुंकू, दूध घेतले, तूप घेतले, दिवा घेतले. मी कमळवात करून तुम्हाला लावूनसुद्धा दाखवणार आहे. कशी करतात ते आता पाहूया. चला. आपल्याला असा थोडा कापूस घ्यायचा आहे कमळवातीसाठी. आणि असं हे सोललेलं आहे, रेडीमेड कापूस नाही, सरकी काढून घेतलेला कापूस आहे. आणि असं थोडा थोडा कापूस घेऊन आपल्याला असं फुलवातीसारखं करून घ्यायचं आहे. फुलवातीला आपण एक साईडनं करतो आणि ह्या कमळवातीसाठी आपल्याला असं दोन साईडनं करायचं आहे. दोन साईडनं असं पीळ घालून घ्यायची. अशा प्रकारे असे आपल्याला 33 करायचे आहेत. सोपी पद्धत आहे, फारच सोपी पद्धत आहे. असं दोन साईडनं आपल्याला फुलवातीसारखं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अशा आपल्याला 33 करायचे आहेत. हे पहा, मी 33 करून ठेवलेले आहेत असे. आता ह्याला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. एक साईडनं हळद लावायची अशी आणि एक साईडनं कुंकू लावायचे. असं लावूया. अशा प्रकारे आपण हळद आणि कुंकू लावून घेतलेले आहे. आता कमळवात कशी करायची ते आज आपण आता पाहूया. आता आपल्याला हे एकसारखे हळदीचे असे वर करायचे आहेत. कोणचेही चालतात, कुंकाचे. हे 3 झाले. असे आपण 11 करणार आहोत. 4, हे 5, हे 6, 7, 8, 9, 10 आणि हे 11 असे. आता हे आपल्याला ह्याची पीळ घालून घ्यायची असे. असे आपल्याला अजून 2 करायचे आहेत. 8, 9, 10, 11 हे झाले 11. ह्याची अशीच आपल्याला पीळ घालून दुधाचा थेंब लावायचा आहे आणि अशी पीळ घालून घ्यायची. परत आपल्याला 11 करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 11. हे 11 आपल्याला 3 झाले, म्हणजे 33 झाले. आता हे 3चं आपल्याला 1 करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे 3ला. हे 1, 2 आणि हे 3. 11चे 3 गुच्छ केले आणि आपण असे जोडून घेणार आहोत. आता ह्याला थोडंसं आपल्याला कापूस लावायचा आहे, म्हणजे कसं व्यवस्थित चिटकून बसतं ते दूध लावलं की. अशा प्रकारे दुधाचा थेंब लावायचे आणि असं पीळ घालायचे. थोडे अजून कापूस लावून घ्यायचं आहे. ही झाली आपली कमळवात. अशा प्रकारे आपली ही कमळवात तयार आहे. 33 वातीची 1 वात. अशा प्रकारे आपली वात तयार आहे. आता कशी पेटवायची आपण ते पाहूया. तूप टाकून आपल्याला आता भिजवायचे आहे.
आपली भिजून तयार आहे. अशा प्रकारे आपण वात भिजून घेतलेली आहे. आता पेटून घेऊया. आपण या वातीची हळद कुंकू लावून पूजा करणार आहोत. आता आपल्याला ही वात पेटून घ्यायची. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.